आपले चारही नगरसेवक चांगले निवडून आलेले, स्टँडिंग आपले सभापती आपल्या प्रभागातले, त्याच्यानंतर भाजप शिवसेनेची युती आहे. ह्या नगरसेवकांना काम करण्याची खूप चांगली संधी आहे आणि ती करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि त्यांनाही वेळोवेळी कधीही काही वाटलं तर जनतेने पण समजून घ्यावं, त्यांना मार्गदर्शन करण्याची हे असते. विरोधाला विरोध नाही करायचा, कामाला कधी विरोध करायचा नाही. जेव्हा गरीब कुटुंबातला एखादा मुलगा येतो तो सुरुवातीला कोण छोटं मोठं काम शोधत असतो आणि त्यावेळेस जर आपल्यासारख्या माणसाची भेट झाली आणि त्याला व्यवस्थित मार्गदर्शन दाखवलं, त्याला व्यवस्थित काम दिलं तर तो आयुष्यभर आपल्याला ते आशीर्वाद देत असतो. माझ्या पक्षाने मला तिकीट दिलं आणि आज 7,000 मतदान घेऊन मी 2 नंबरचे मतं घेतली. पाटील साहेब, खरं तर तुमचं मी एक मनापासून एक कौतुक करतो की आज तुमचा ॲक्सिडेंट झालेला असतानासुद्धा माझ्या घरी माझी मुलाखत घेण्यासाठी आले. तर मी एक हृदयापासून तुमचा एक आभारी, एक ऋणी आहे. नमस्कार. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचं दक्ष पोलीस न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. आज नाशिक शहरामध्ये असं एक व्यक्तिमत्व ज्यांच्या जीवनामध्ये सामाजिक, राजकीय आणि तळागाळातील जनतेशी एक अशी नाळ जोडलेली आहे. असंख्य लोकांना हाताला रोजगार दिलेले आहेत असं एक या नाशिक शहरामध्ये आणि बांधकाम क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध नाव लौकिक असलेलं त्यांच्या ह्या बांधकाम क्षेत्रात देखील एक सर्वसामान्य व्यक्तीचं एक स्वप्न असतं, घर. कारण की त्याच्या ज्या गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, याच्यातला हे निवारा आणि ती सुद्धा सुंदर जोड साहेबांकडे. आणि उद्योग क्षेत्रामध्ये म्हणजे त्याला उद्योग देण्यासाठी, त्याला रोजगार देण्यासाठी सुद्धा एक त्यांच्याकडे ते एक वेगळी आणि एक स्वतःची एक अशी ओळख निर्माण असलेले सन्माननीय अरुणजी घुगे साहेब, जे शिवसेना उपमहानगर प्रमुख नाशिक शहरामध्ये राजकीय पदावर देखील आहेत, सुप्रसिद्ध बिल्डर आहेत आणि त्यांच्याकडनं आपण आज त्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून एक सुंदर भेट घेतलेली आहे. आणि थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत साहेबांकडनं की ही एवढी ऊर्जा हे समाजासाठी, जनतेसाठी कशी देतात. साहेब नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुमचं दक्ष पोलीस न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. आज आपला वाढदिवस, ह्या वाढदिवसानिमित्त आपण एक सुंदर छोटीशी भेट घेतली. त्या भेटी दरम्यान आम्ही आपल्याशी जे काही आपल्या संपर्कात असलेल्या सर्व दुनियादारी बघता, आपला कार्यभार बघता, ह्या सर्व चित्र बघून जे काही आपण रोजगार देण्यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये असं अग्रगण्य. साहेब, आपण बिल्डिंग कंस्ट्रक्शन या व्यवसायामध्ये ह्या फर्म आहे तुमची, त्या मार्फत आपण जो उद्योग उभा केला आणि तेच कशा पद्धतीने नागरिकांचा आपल्या भेटीगाठी होतात आणि त्याच्यातले काही अनुभव थोडक्यात आपण काय शेअर करा. पाटील साहेब, खरं तर तुमचं मी एक मनापासून एक कौतुक करतो की आज तुमचा ॲक्सिडेंट झालेला असतानासुद्धा तुम्ही माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो तळागाळात जो काम करतो त्याची दखल घेऊन तुम्ही स्वतः इथं माझ्या घरी माझी मुलाखत घेण्यासाठी आले. तर मी एक हृदयापासून तुमचा एक आभारी, एक ऋणी आहे. खरं तर मी 1986 साली, मागच्या मुलाखतीत तुम्हाला सांगितलं, 1986 साली मी नाशिकमध्ये आलो आणि मी एक सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला मुलगा असल्यामुळे मला वडिलांचं क्षेत्र लवकरच हरपल्यामुळे घराची कौटुंबिक जबाबदारी माझ्यावरती आली. त्याच्यानंतर मी नाशिक शहरात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत एक वेटर म्हणून कामाची सुरुवात केली. पण मी असं कधीही हे नाही केलं की आपल्याला कामाची कोणती अडचण येते का काय येते, कारण रात्रंदिवस मेहनत आणि कष्ट केल्यावरती देव नक्कीच त्याची दखल घेतो. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या मुलाला आज शिवसेनेसारख्या पक्षाने उमेदवारीसुद्धा दिली आणि थोड्या फरका मतांनी मी हारलो. पण मला आपल्या प्रभाग क्रमांक 10च्या जनतेचे एक मनापासून आभार मानूशी वाटते.
कारण त्यांनी जे माझ्यावरती प्रेम केलं, आज 7,000 मतदान मला दिलं, हे काही कमी नाही आहे. कारण माझ्या मागं कोणताही राजकीय वारसा नसताना माझे व्यायी आमदार सुहास अण्णा कांदे असतील, दादा भुसे साहेब असतील, स्वतः एकनाथ शिंदे साहेब असतील, का आमचे अजयदादा बोरस्ते असतील, बंटीभाऊ तिदमे असतील, यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या पक्षाने मला तिकीट दिलं आणि आज 7,000 मतदान घेऊन मी 2 नंबरचे मतं घेतली. माझा राजकीय वारसा नाही आहे, पण मला कुठंतरी असं वाटलं की राजकारण ह्या समाजकार्याबरोबर जर राजकारण असलं तर आपण काहीतरी प्रभागाचा विकास करू शकू. जे गोरगरीब जनता जी बाहेर गावाहून आलेली आहे, आपली जनता, त्याला मी काहीतरी न्याय देऊ शकू. पण परमेश्वराला ते मान्य नव्हतं आणि माझा पराभव झाला. पण मी कोणत्याही गोष्टीला खचलो नाही, का कोणत्याही पक्षाला का कोणालाही दोष न देता मी माझं काम चालू ठेवलंय आणि आज पण चालू ठेवणार. कारण मला जे समाजकार्य करायचं होतं ते काय राजकारणासाठी मी समाजकार्य सोडणार नाही, याच्या पुढेही चालू राहील. आणि तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा असती आणि एक प्रौढ धोरण धरून आपण जेव्हा चालतो तेव्हा नक्कीच सक्सेस मिळतं. कारण आता माझ्या 3-4 साईट चालू आहे. गंगापूर रोडला आत्ताच माझ्या मुलाने त्या संदर्भात मी एक सर, आपण हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या दरम्यान एक असंख्य लोकांचा सहवास येतो, त्यावेळेस असा एखादा काही अनुभव आपण बांधकाम क्षेत्रामध्ये आलेला आहे, सामान्य कुटुंबात असेल, जे काही या ठिकाणी नागरिक येतात, कारण प्रत्येक जण येतो, तो आपलं कुठं ते स्वप्न असतं, माझं स्वप्न आहे घर, आणि त्यावेळेस तो माणूस असंख्य ठिकाणी शोध मोहीम घेऊन मग तो कुठेतरी स्थिर होतो. त्यावेळेचा असा एखादा अनुभव, एखादा व्यक्तिमत्वाचं काही? पाटील साहेब, बरेचसे कुटुंब आहे आणि रोजचा असा अनुभव आहे ना माझा की सर्वसामान्य जनता माझ्यापर्यंत येते. कारण मी एक मोठ्या लोकांचा नाही तर एक सर्वसामान्य लोकांचा बिल्डर आहे. त्याच्यामुळं जर कधी कोणी एक व्यक्ती होती की त्यांनी मला टोकन दिलेलं होतं 5 लाख रुपये. आता टोकन दिल्यावरती तुम्हालाही माहिती आहे की व्यवहारात टोकन दिल्यावरती रिटर्न देत नाही. पण त्या माणसाची थोडीशी आर्थिक परिस्थिती पुढची पेमेंटची नसल्यामुळे ते माझ्याकडे आले, त्यांनी रिक्वेस्ट केली. तर मी त्यांना माझ्या मुलाला सांगितलं काकांना बोलून टोकन रिटर्न दे. म्हणजे माझी काम करण्याची पद्धत जरा वेगळी. पैसा हा कमवला जातो, पण त्याचबरोबर असा कोणाला हे करून पैसा न कमवता प्रामाणिकपणे आपला धंदा करायचा आणि येणाऱ्या प्रत्येक छोटा माणूस असो मोठा माणूस असो त्याची रिस्पेक्ट करायची, त्याला आदर करायचा आणि कस्टमरला एक देवरूपी आपण मानून पुढं जर चाललं तर नक्की परमेश्वर आपल्याला देतो. नक्की साहेब. सर, तेच एवढं बांधकाम क्षेत्रामध्ये एक सुंदर असं एक नावलौकिक असताना आपण एक कामगारांच्या दृष्टिकोनातून एक औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील आपला एक मोठा प्रस्ताव आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपण रोजगार देण्यासाठी खूप संधी मोठी आहे तुमच्याकडे, तुम्ही देतही असतात लोकांना, अनेक हातांना आपण रोजगार दिलाय. त्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? खरं तर मी पण माझी एक कामगार म्हणून सुरुवात झाल्यामुळं जेव्हा गरीब कुटुंबातला एखादा मुलगा येतो तो सुरुवातीला कोण छोटं मोठं काम शोधत असतो आणि त्यावेळेस जर आपल्यासारख्या माणसाची भेट झाली आणि त्याला व्यवस्थित मार्गदर्शन दाखवलं, त्याला व्यवस्थित काम दिलं तर तो आयुष्यभर आपल्याला ते आशीर्वाद देत असतो. कारण तुम्ही बघितलं असेल की जरी आपण म्हणतो की बेरोजगारी नाही आहे, पण एवढी बेरोजगारी आहे पाटील साहेब, अक्षरशः काही वेळेस तर काही कुटुंबांचे मुलं खूप उघड्यावर पडलेले. आताच आपण मागं बघितलं की शेतकरी जरी शेतमालाला भाव नसतो, ते बिचारे घरी 4 मुलं असले तर 2 मुलं नोकरीला पाठवतात आणि अशा वेळेस जेव्हा आपल्यासारखा माणूस त्यांना भेटतो, त्यांना रोजगार देतो, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो बघून मला स्वतःला एक खूप गॉड फील करतो. आणि जिथं मी काय एवढा मोठा माणूस नव्हतो, पण जिथं ज्याला काम देता येईल ते प्रयत्न मी केले, जिथं त्याला मार्गदर्शन करता येईल ते प्रयत्न मी केले आणि करत राहणार. नक्की साहेब. आणि मगाशी आपण एक उल्लेख केला, सन्माननीय आमदार सुहास अण्णा कांदे साहेब असतील, अजयदादा बोरस्ते, बंटीदादा तिदमे असतील आणि या महाराष्ट्र राज्याचे आज रोजी विद्यमान उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब असतील, या असंख्य आपले शिवसैनिक देखील जनतेचा देखील आपण उल्लेख केला, त्यांचा देखील गुणगौरव केला. या आपण ज्या नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग 11-10 मध्ये नाशिक महानगरपालिकेच्या 10 प्रभाग क्रमांकामधून आपण निवडणूक देखील लढली आणि त्यावेळेस एक जनतेचं देखील आपण एक कौतुक, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त केलं. हे राजकारणाचा थोडासा हा जो कालखंड आहे तो कशा पद्धतीने ह्या सर्व तरुण आणि ह्या सुशिक्षित तरुणाने, ह्या जनतेने कसं घ्यायचा आहे आदर्श, जेणेकरून
विजय झाला तर माणसाला आनंद होतो, पराभव पचवणं हा सगळ्यात मोठा विजयच आहे. बरोबर. पण तीच गोष्ट तुमच्याकडे कुठेही त्या राजकारणाचं खंड होता, आपण ते दाखवलं. त्याच्यात काय म्हणजे मत आहे ना, राजकारण करत असताना की तुम्हाला समाजसेवा करायची, तुम्हाला तिथं राजकारण करण्याला तुम्हाला पैसे कमवायचं ते साधन नाही, ते समाजकार्याचं साधन आहे. असं जर आपण डोक्यात ठेवून चाललं तर जय परिजय असतो ना. आता मी हारले एवढे लोक माझ्याकडे येणारे असतात कामासाठी म्हणा, त्यांनी हा विचार नाही केला की हा माणूस पडला आहे, यांच्याकडे कसं काय जाऊ. आज माझा वाढदिवस, सकाळपासून मी फोन बंद करून बसलो होतो. एवढे लोकांचं प्रेम आहे. आणि तुम्ही जेव्हा लोकांशी व्यवस्थित बोलाल, लोकांचे छोटे मोठे कामं कराल ना, ऑटोमॅटिक जनता तुमच्या पाठीशी असते, आदर देता. आणि आपला जो कामगार वर्ग आहे त्यांच्याकडून जो आदर मिळतो तेच मी एक म्हणजे परमेश्वराने मला ती एक संधी दिली आहे की मी त्यांची सेवा करू शकतो. आणि जेवढं पर्यायाने चांगलं करता येईल तेवढं काम करत राहण्याचा प्रयत्न करायचा. नक्की. साहेब, तुम्ही एवढं सर्व करत असताना आज रोजी शेतकरी कुटुंबातील जे लोक मुलं येतात त्यांच्याबद्दल जे ज्यावेळेस तुम्ही रोजगार देतात ते एक सुंदर मांडणी तुम्ही थोडक्यात सांगितली की जो शेतकरी कुटुंबातला गावखेड्यातला तरुण ज्यावेळेस नाशिकला येतो आणि त्याला जेव्हा रोजगार मिळतो तर त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो पाहिल्यानंतर तुमचं गाडीज आणि हृदय त्यावेळेस ते बोलतं. तर त्याची जी काही भावना आहे त्या संदर्भात आपण या शेतकरी राजाला, आज शेतीप्रधान, आपण कृषीप्रधान हा देश आपला असून सुद्धा थोडक्यात शेतकऱ्याचं माल पिकतो तर त्याला भाव मिळत नाही किंवा असंख्य अशा यातना असतात. त्यावेळेस या शेतकऱ्याबद्दल जी जाणीव आपण दाखवली थोडक्यात खूप सुंदर आहे. आणि आपल्यामध्ये जी आपल्या या शेतकरी राजाची व्यथा आपण जाणून आहात ही सुंदर आहे. थोडक्यात आपण ह्या सर्वसामान्य जनतेला, शेतकरी बांधवांना, शेतकरी राजाला, तरुणांना आणि या जनतेला, खास करून आपल्या या राजकीय क्षेत्राच्या ज्यांनी आपल्यावर 7,000 आपण म्हटलं की 7,000 मतदान पडलं, या जनतेला आपण काय संदेश द्याल आपल्या या वाढदिवसानिमित्ताने आपल्या दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून? मी खरं तर जनतेला एक हे करतो, नतमस्तक होऊन सांगतो की राजकारण खराब नाही आहे, फक्त राजकारणाकडे पाहण्याचा उद्देश ज्या दृष्टीने असतो ते पाहिजे. आता जर कधी तुम्ही समाजकार्य म्हणून राजकारण बघितलं तर राजकारण कोणत्याही प्रकारचं खरं नाही. आणि युवा पिढीने राजकारणात यावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे. कारण काय होतोय, येणारं जग जे आहे ते खूप फास्ट चाललं आहे. आपल्या प्रभागाचा विकास करत असताना प्रभागाच्या नगरसेवकाला हे माहिती पाहिजे की तो निधी कुठून येतोय. आणि हे युवा पिढीने जर ते नेतृत्व हातात घेतलं तर नक्कीच त्या गोष्टी होऊ शकतात. कारण आपण बघतोय आता कुंभमेळ्याची कामं चालू आहे, सगळे आपलेही नगरसेवक काम करताय असं मी म्हणणार नाही की मी की ते काम करत नाही. पण ज्या पद्धतीने काम धीम्या गतीने चाललेलं आहे, कारण अजून आजूबाजूचे जे प्रभाग आपण बघतो ज्या स्पीडने काम चालू आहे ते प्रभाग 10चं चालू नाही आहे. आणि इथं कोणाचं लक्ष नाही आहे असं मला कधीही वाटतं. आणि ती खंत वाटते की आपले चारही नगरसेवक चांगले निवडून आलेले, स्टँडिंग आपले सभापती आपल्या प्रभागातले, त्याच्यानंतर भाजप शिवसेनेची युती आहे, ह्या नगरसेवकांना काम करण्याची खूप चांगली संधी आहे आणि ती करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि त्यांनाही वेळोवेळी कधीही काही वाटलं तर जनतेने पण समजून घ्यावं, त्यांना मार्गदर्शन करण्याची हे असते. विरोधाला विरोध नाही करायचा, कामाला कधी विरोध करायचा नाही. जर काम होत असेल प्रभागाचं तर आपण सगळे मिळून ते काम करूया. नक्कीच. साहेब, मनापासून धन्यवाद. आपण हा एवढा अमूल्य वेळ आपल्या दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून आपल्या वाढदिवसानिमित्त आपली संधीची भेट घेतली आणि त्यावेळेस बोलायला एक संधी मिळाली, त्याबद्दल आपलं खरोखर मनापासून धन्यवाद. धन्यवाद.